नमस्कार मंडळी, मी श्रेयसी कर्वे. भक्ती याविषयीची माहिती या ऑडिओमधून आपण घेत आहोत. कालच्या भागामध्ये आपण बघितलं की भक्तीचे आणखीनही काही प्रकार सांगितलेले आहेत. ते कोणते ते आत्ता बघूया. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्य आत्मनिवेदनम. विष्णूने श्रवण कीर्तन, त्याचं स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन असे भक्तीचे 9 प्रकार भागवतामध्ये सांगितलेले आहेत. या 9 प्रकारांना मिळून नवविधा भक्ती असं म्हणतात. यामधले पहिले 3 जे प्रकार आहेत, श्रवण, कीर्तन आणि स्मरण, हे परमेश्वराच्या ठिकाणी श्रद्धा उत्पन्न करणारे आहेत. पुढचे 3 पादसेवन, अर्चन, वंदन हे भगवंताच्या सगुण रूपाशी संबंधित आहेत आणि शेवटचे 3ही आंतरिक भाव आहेत. पहिल्या 3ही प्रकारामध्ये नामाला विशेष महत्त्व आहे. आत्मनिवेदन ही भक्तीची शेवटची पायरी आहे आणि सर्वोच्च पायरी आहे. जे काही बरे वाईट ते सर्व ईश्वरापुढे मांडणं, त्याला सर्वस्वी शरण जाणं, आपला सगळा भार प्रभूवर टाकणं, याला आत्मनिवेदन असं म्हणतात. यामध्ये द्वेष, काम, क्रोध इत्यादी विकार हे आपोआपच नष्ट होतात आणि विश्वबंधुत्वाची भावना मनामध्ये जागृत होते. मग जे प्रभूचे कार्य तेच भक्ताचं कार्य होतं आणि भक्त हा पूर्ण ब्रह्म बनतो. जसं भागवताने भक्तीचे 9 प्रकार सांगितलेत, तसं नारद मुनींनीही आपल्या भक्तिसूत्रामध्ये भक्तीचे 11 आसक्तींमध्ये विभाजन केलेलं आहे. रूपासक्ती, पूजासक्ती, दास्यासक्ती, सख्यासक्ती, वात्सल्यासक्ती, आत्मनिवेदनासक्ती वगैरे. म्हणजेच प्रभूच्या गुणांवर, रूपावर आसक्त होऊन सतत त्याचं स्मरण करत करत जे आपलं असेल ते सारं ईश्वराला अर्पण करण्याच्या ओढीमधून ईश्वरमय होऊन जाणं. भारतामध्ये अनेक भक्त झाले, परंतु प्रत्येकाचे भाव निराळे होते. कोणी दास्यावर जोर दिला, कोणी वात्सल्यावर दिला. निर्गुण उपासकांनी सगुण साकार परमेश्वराला बाजूला ठेवून निर्गुण ब्रह्माला आपला आधार ठरवलं. वैष्णवांनी परमात्म्याला पुरुष मानून त्याच्याशी सारे लौकिक संबंध निर्माण केले. तर शाक्त उपासकांनी स्वतःच्या ठिकाणी मातृभाव आणि देवाच्या ठिकाणी पुत्रभाव धारण करून त्याची उपासना केली. वज्र गोपिकांच्या ठिकाणी तर सारेच भाव उपस्थित होते. सर्व भावे त्यांनी श्रीहरीला आपलंसं केलं. निर्भेळ आनंद आणि श्रेष्ठ प्रकारचं सुख मिळवून देण्यासाठीच भक्तीचा उगम झाला. भारत देश हा भक्तिरसस्निग्ध असा देश आहे. भक्तीच्या मधुर आणि पवित्र धारेने भारताची सारी भूमी आसेतू हिमाचल चेंब भिजलेली आहे. परंतु भक्तीचा उगम कुठे झाला याचा शोध घ्यायचा झाला तर मात्र तो वेदांतातच स्पष्टपणे दिसून येतो. वैदिक वाङ्मय हे ज्ञानकर्माप्रमाणेच भक्तीचंही उगमस्थान आहे. ऋग्वेदासारखे ग्रंथ किंवा इतर ग्रंथांमध्ये ऋषींनी कोणत्या ना कोणत्या देवतांची स्तुती करताना ही देवाची केलेली आळवणी निस्संशय भक्तीचीच द्योतक ठरते. स्तुती, प्रार्थना, उपासना ही 3ही अंगो या वैदिक भक्तीमध्ये आलेली आपल्याला दिसतात. भगवद्गीता हा वैष्णव धर्माचा म्हणजेच पर्यायाने भक्तिमार्गाचाच ग्रंथ आहे. गीतेमध्ये ज्ञानापेक्षा भक्तीलाच विशेष महत्त्व दिलेलं आहे असं लोकमान्य टिळकांनी म्हटलं आहे. त्यांच्या मते गीतेत जो गोडवा, प्रेमळपणा, रस जो भरलेला आहे
तो त्यामध्ये प्रतिपादन केलेल्या भक्तिमार्गाचाच परिणाम आहे. भक्तिमार्गाची परंपरा सांगताना महाभारतात असं म्हटलं आहे की सृष्टीच्या प्रारंभी विधात्याने दक्ष प्रजापतीला भक्तिमार्गाचा उपदेश केला. मग दक्षाने आदित्याला केला, मग त्याने विवस्वानाला केला, मग त्याने मनूला केला आणि मनूने इक्ष्वाकूला धर्मोपदेश केला. इक्ष्वाकूने विश्वभर त्याचा प्रसार केला. या महान सनातन धर्माचं तत्त्व समजणं आणि ते आचरणात आणणं हे कठीण असलं तरी भगवत भक्त भक्तीलाच धरून असतात. पुढे गीतेमध्ये भक्तीला निश्चित असा आकार मिळाल्यानंतर तो एक संप्रदायच बनला. दुसऱ्या अंगाने वेदांमधल्या ऋषीप्रणीत भक्तिमार्गाचा व्यापक प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व्यासांनी पुराणांची निर्मिती केली. या सर्व पुराणांमध्ये सुद्धा भक्ती महात्म्याच्या दृष्टीने भागवत पुराण हे मुकुटमणी ठरलं. वेदांच्या गंगोत्रीहून निघालेला हा भक्तिमार्ग प्राचीन काळातल्या अनेक साधना मार्गांपैकी एक होता हे खरेच. इसवी सनाच्या 4व्या-5व्या शतकापासून ते 10व्या शतकापर्यंत दक्षिणेत या भक्तीच्या लाटा जणू उसळत होत्या. कशा त्या पाहूया उद्याच्या भागामध्ये.